पण आत्ताच ताई म्हणालात की बॅकला आहे. कसं असतं जेव्हा ही फील्ड आहे ना खूप अनस्टेबल आहे. हो, तर हो. तुम्ही या फील्डमध्ये इतके वर्ष काम करता, तर येस. तुम्हाला या फील्डमधलं सगळंच काही माहिती आहे. पण मुलगा जेव्हा या फील्डमध्ये येतो ना, तेव्हा एक अभिनेत्री नक्कीच विचार करते. हां, विचार हां. करते. पण एक आई म्हणून ना खूप मनात भीती असते हो. थोडीफार, की आता हा याच क्षेत्रात येतो. हे क्षेत्र आता अशा पद्धतीने बदलत चाललंय. त्या आईच्या मनातली भीती काय होती आणि काय सल्ले दिले होते तेव्हा? ह्याच विचारांनी मी त्याला बिझनेस स्टडीजमध्ये ॲडमिशन करून दिली होती. कसं माहिती आहे, म्हणजे तेव्हा त्याला चॉईस करायला ते वय नव्हतं ना, की हां. त्याने काय करायचं आहे. त्याला विचारलं होतं बिझनेस करणार, ॲक्टिंग करणार, काय करणार? पण डेफिनेटली एक चांगली स्ट्राँग डिग्री त्याला घेऊन द्यायची होती. त्यालाही हवी होती. त्यालाही बिझनेसमध्ये खूप इंटरेस्ट होता. लहानपणापासून तेही मी चेक करत होते. काय पण गोष्टी घडायच्या, हिशोब असायचे वगैरे. तर ही वॉज मोर स्मार्टर त्याच्या गोष्टीमध्ये, प्रॅक्टिकल अप्रोचमध्ये. म्हणून ते केलं त्याने आणि जेव्हा त्याने बघितलं की स्वतःला त्या ह्याच्यात एवढा रस आता नाही आहे त्या जॉबमध्ये किंवा त्या स्पेसमध्ये, तो स्वतःच आला परत ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये. म्हणून मी म्हटलं ना की जे त्याचं मी त्याला फ्रीडम दिलंय आणि अनस्टेबल लाईन आहे म्हणजे ॲडव्हेंचरस आहे. मला हो. वाटतं की हे ॲडव्हेंचरस लाईन आहे आणि हो. थ्रिलिंग आहे. म्हणजे आता कधी प्रोजेक्ट संपल्यावरती नेक्स्ट प्रोजेक्ट यायला कदाचित 2-4 महिने मला जातात स्वतःलाही. पण मी काही ना काहीतरी फिलअप करत राहते. तर तेही तो ऑब्झर्व्ह करतोय, मला ऑब्झर्व्ह करतोय. दीपकजी त्यांनी तर 26 फिल्म्स डायरेक्ट हो. केले. मोठमोठे फिल्म्स डायरेक्ट केले. जान तेरे नाम, सैलाब, हफ्ताबंद, बॉम्ब ब्लास्ट म्हणजे लिस्ट इज एंडलेस आणि त्या काळी जे सिल्वर जुबली असायचे हो. म्हणजे 25 आठवडे हाऊसफुल फिल्म्स. वाह! त्या ह्याच्यातनं ऑरामधनं परत आम्ही मागे-पुढे कधी एखादा पिक्चर फेल जातो, कधी हिट जातो. या सगळ्या गोष्टी तो लहानपणापासून बघत आलाय. मग ही इज मेड अ कॉन्शियस डिसिजन. जॉब केल्यानंतर, स्वतःही ॲक्टिंग लहानपणापासून केल्यानंतर त्याने कॉन्शियस डिसिजन घेतला आहे, की मला या क्षेत्रात स्टेबल व्हायचं आहे. दॅट्स हाऊ ही केम हिअर आणि मग मी कशाला क्वेश्चन करू? तो रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या डिसिजनसाठी आणि मला ती चिंता नाहीये. कारण तो आधीच इतका स्ट्राँग आणि स्मार्ट आहे ना, की तो आपला रस्ता शोधणार बरोबर. मला काही त्याच्या आता पुढे याचं फार काही करायची गरज नाहीये. हाच रस्ता कधी शोधला होता? कधी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला किंवा रंगभूमीवर पहिलं कधी काम केलं? पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला? आय मस्ट बी लाइक दिस स्मॉल. हो, बेबी होता. हो. ओह! जॅकी श्रॉफ, रोहिणी हट्टंगडी आणि सुरेंद्र पाल यांचा एक कॉम्बिनेशन सीन होता. त्याच्यामध्ये तो बाळ होता आणि हो. बाळाला एक तेच तर मला लक्षात पण नाहीये. एवढं एवढं लहान होतो मी. न्यूबॉर्न किड जसं म्हणजे एक असतं तसा होता तो. पण ऑफकोर्स कॉन्शियसली त्याने जे परफॉर्म केलं ते तो आय थिंक शिर्डी साईबाबा शिर्डी साईबाबामध्ये असेल. त्याने हो. बट कॉन्शियसली परफॉर्म आय केलं. वॉज व्हॉट 5, 4, 5 इव्हन 4-5 इयर्स ओल्ड. हो. हो, खूप 4च लहान वर्षाचा होतो. होता हां, तो. 4 वर्षाचा. आणि अलका कुबलचा मुलगा झाला होता त्याच्यामध्ये तो. आणि त्याच्या आधी पण ते शाळेमधनं त्याचे बाळकडू चालूच होते ना. हो. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, कुठं काही नाटुकलं असेल त्यांचं, जे हं. शाळेमध्ये ते करतात. ते सगळं ते दिसत होतं मला, की तो ॲक्टिव्हली पार्ट घेतोय. स्टेजवर एकदम कॉन्फिडेंटली काही ना काहीतरी डायलॉग बोलतोय किंवा डान्स करतोय. स्टेज फिअर त्याला कधीच नव्हतं. म्हणजे तेही असतं ना लहान मुलांमध्ये हो. स्टेज फिअर असतं, की अरे बापरे! हो. आणि लोकं आल्यावर ब्लँक होतात. अरे मला आवडत होतं उलटं. मला तर होती आवड होती. मला करायचंय एकदा त्याने मला टाटा केला, मी ऑडियन्समध्ये बसलेले असते. म्हटलं, "नाही, टाटा नाही करायचा." पण आईला किती आनंद झाला जेव्हा लहानपणीच मुलगा स्टेज फिअर नव्हता किंवा हां. कॅमेरा फेस करत होता. आई किती अभिनेत्रीमधली आई किती आनंदी झालेली. मी म्हटलं, "हे नॅचरल आहे." हो. मग काय ह्याच्यात मी काहीच ऑब्जेक्शन पण नाही घेऊ काही शकत सरप्राईज आणि नव्हतं. सरप्राईज नव्हतं माझ्यासाठी. कारण ते तो ते आवडीनं करत होता आणि ही वॉज व्हेरी हॅपी डुइंग इट. म्हणजे तो एकदा तर असं झालं, की त्या शिर्डी साईबाबामध्ये म्हटलं तसं लहान होता हो. आणि मेकअप दादाने त्याचा एके दिवशी अ, अ, हे गंध त्याने असं लावलं होतं आणि अच्छा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो गेला होता, लहान हां, दुसऱ्या दिवशी गेला त्या मेकअप दादा मेकअप करत होते असे 10-12 जणांना, त्याचा त्याने असं लावला. दादा ऐसा नहीं, ऐसा लंबा. म्हणजे कंटिन्युटी हे लक्षात हां. ठेवणं, हे त्याच्या माइंडमध्ये होतं. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, त्या तुमचा स्पार्क कळतो त्याच्यामध्ये, की त्याचं काय किती लक्ष, किती डिटेलिंग आहे. दॅट्स हाऊ. मग मी काय बोलणार त्याला आता? त्याचं त्याने निवडलेलं क्षेत्र आहे आणि इज रिस्पॉन्सिबल फॉर इट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.